जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताजींच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूया. आपले दोन्ही हात मांडीवर, आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हा सर्व सहयोग्यांना आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे, डावा हात मांडीवर. आपलं संपूर्ण अटेन्शन, आपलं संपूर्ण लक्ष डाव्या हाताच्या तळव्यापासून अगदी सावकाशपणे आपल्या सहस्रारामध्ये न्यायचं आहे आणि तिथून आपण आपलं अटेन्शन उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेमध्ये समर्पित करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. ही क्रिया अगदी सावकाशपणे आपण 7 वेळा करूया. आपलं संपूर्ण लक्ष डावा हात ते डोकं आणि डोकं ते उजवा हात 7 वेळा निवेद. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याकडे 7 वेळा न्यायचं आहे. अगदी सावकाशपणे ही क्रिया करायची. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये. आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर ठेवूयात डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. कृपा करून मला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या टाळू भागावर घट्ट दाबून धरायचा आहे आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान. कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत
कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा. कृपा करून आम्हाला परमेश्वरी प्रेमशक्तीची एकरूप करा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये आणि आपल्या टाळू भागामध्ये ठेवूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकायची आहे. श्रीमाताईंच्या प्रत्येक शब्दातून चैतन्य लहरी वाहत असतात. आज आपण कुंडलिनी आणि शिवशक्ती ह्याबद्दल जे काही श्रीमाताईंनी सांगितले ते अगदी लक्ष देऊन ऐकूयात. कोणत्या तरी संयोगाने किंवा संकल्पाने वगैरे अनेक गोष्टींनी जेव्हा ही स्वतः उत्तिष्ठ होते, जेव्हा ही जागृत होते, तेव्हा ही जाऊन जेव्हा सदाशिवाच्या त्या स्थानाला जाऊन भेटते, तेव्हाच हृदयात बसलेल्या त्या आत्म्याला तो स्पार्क मिळतो आणि त्या स्पार्कमुळेच ही जी शक्ती आहे प्रज्वलित होते. तेव्हा शिवशक्ती जी आहे ती आत्म्याची शक्ती नव्हे, पण ती एका अर्थाने आत्म्याची शक्ती आहे. कारण सुरुवातीला जर आपण पाहिलं तर परमेश्वर आणि परमेश्वरी शक्ती ह्या दोन्ही एकच आहे. सूर्य आणि सूर्याचे किरण किंवा चंद्र आणि चंद्राचे किरण हे दोन नाही, किंवा चंद्रप्रकाश आणि चंद्र हे दोन नाही. त्याचप्रमाणे परमेश्वर आणि त्याची शक्ती हे दोन वस्तू नाही. पण मानवाच्या डोक्याला हे सामंजस्य समजायला येत नाही की दोन वस्तू ज्या अगदी एकाच कार आहेत पण त्या आपापसात वेगळ्या झालेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये सृजन करायचं आहे. जर शक्ती परमेश्वरामध्ये सामावली तर काहीही सृजन घडत नाही आणि पूर्ण ब्रह्म स्थापित होतं. जेव्हा ही शक्ती वेगळी होते तेव्हा सर्व सृजन क्रिया होते. ह्या शक्तीतनं, शिवशक्तीतनं एक तर कुंडलिनी आधी बनते, त्याच्यानंतर शिवशक्तीतनंच क्रियाशक्ती निघते आणि क्रियाशक्ती आणि शिवशक्तीच्या मेळानीत नंतर आपल्यामध्ये विष्णू शक्ती येते. आता विष्णू शक्ती ही ज्ञानशक्ती आहे. म्हणजे जे आपल्या अवेअरनेस मध्ये आलं त्याला ज्ञान म्हटलं पाहिजे. पुस्तकी ज्ञानाला ज्ञान नाही म्हटलं पाहिजे. म्हणजे आपण मानव आहात. आता आपल्यामध्ये कोणता विशेष फरक वाटतो जनावरांच्या मानाने? इतकंच नाही की आपण वरती मान केलेली आहे आणि जनावरांची खाली मान आहे, पण जनावरांमध्ये अहंकार म्हणून वस्तू नाही आहे. अहंकार ही संस्था जनावरांमध्ये नाही आहे. फार तर फार प्रतिअहंकार ही संस्था येऊ शकते. म्हणजे जर तुम्ही कुत्र्याला शिकवलं की घंटी वाजली की त्याने यायचं तर तो येईल, पण त्याला अहंकार ही संस्था त्याच्यामध्ये बांधली जात नाही. ती माणसामध्ये बांधली जाते. कारण ज्या वेळेला माणसाने आपलं डोकं असं वर केलं तेव्हा जे विशुद्धी चक्र इथे आहे त्या विशुद्धी चक्रातून निघालेले हे जे दोन्ही कडे खाते आहेत आपल्या इच्छाशक्तीचे आणखीन शिवशक्तीचे, ते बरोबर असे क्रॉस करतात आणि ते क्रॉस केल्यामुळे त्याच्यामध्ये एक तरीची ग्रंथी पडते आणि त्या ग्रंथीमुळे आपल्यामध्ये इगो आणि प्रति अहंकार म्हणा किंवा सुपर इगो अशा दोन संस्था आपल्यामध्ये तयार होतात. आपल्यामध्ये आणि जनावरात इतका अंतर आहे ते आपल्या लक्षात येत नाही. एक साधी गोष्ट घ्या की घाणीतनं तुम्ही जनावराला काढलं तर त्याला काही वाटायचं नाही, तुम्हाला घाण म्हणजे कळतं. पण फार अगदी तुम्ही साधारण गोष्टी सुद्धा बघितल्या तर आपल्याला इन्शुरन्सची आयडिया आहे, जनावराला काही इन्शुरन्सची आयडिया नाही. आपल्याला देव काय त्याच्या गोष्टी आहेत, परमेश्वर काय ते कळतं. इतकंच नाही पण हेही कळतं की ते स्वयंभूदेव आहेत की नाही. म्हणजे मानवाने कितीतरी कमवलेलं आहे, जनावरापेक्षा पुष्कळ काही त्यांनी कमवलेलं आहे आणि हे ज्ञान त्याच्यामध्ये बांधलेलं आहे, बिल्ट इन आहे. जसं ह्याच्यामध्ये ही शक्ती आहे की मी ह्याच्यात बोलल्याबरोबर आपण सर्वांना ते ऐकायला येईल, तसंच माणसामध्ये सुद्धा ज्या शक्त्या स्थित झालेल्या आहेत ते त्यांनी कमवलेल्या आहेत. याच्यापेक्षा असे म्हणताय की परमेश्वरांनी दान स्वरूप दिलेलं आहे. ह्या ज्या शक्त्या त्याच्यात आल्या त्या क्रियेमुळे झाल्या. तो जेव्हा कोणती क्रिया करतो तो शिकतो आणि तो शिकला म्हणजे ते त्याच्यामध्ये शक्ती रूपाने ते शिक्षण त्याच्यामध्ये स्थित होत जातं. आता अमिबा स्थितीमध्ये जी विष्णू शक्ती आहे ती कुठे असते? विष्णू शक्ती त्याच्या पोटात असते
किंवा असं म्हणता येईल की त्याच्या भुकेत असते. पहिल्यांदा ही विष्णू शक्ती जानवरांमध्ये नुसती भुकेमध्ये असते. भूक लागली की खायचं आणि ते विसर्जित करायचं. ह्याच्या पलीकडे काही आहे हे जानवरांना समजत नाही आणि त्यांचा सगळा काही जो व्यवहार चालतो तो परमेश्वरी शक्ती चालत असतो. ह्याच्या पलीकडे कुणी परमेश्वर आहे का वगैरे ह्याची त्यांना शंकाही नसते, विचारही नसतो आणि त्याबद्दल ते आपलं डोकंही घालवत नाही. मनुष्याच्या पोटामध्ये सुद्धा ही विष्णू शक्ती बसलेली आहे. विष्णूचं स्थान हे पोटामध्ये आहे आणि ही शक्ती आपल्यामध्ये एक भूक म्हणून तर आहेच, कारण आपणही जानवरातनंच आलेलो तर आपल्यात भूकही आहे. तरी पुष्कळ लोकांना तर भुकेचंच वेड असतं. पुढे ही शक्ती वाढवत वाढवत आज जो मानव म्हणजे जो मानव अशा स्थितीला पोहोचलाय की सहयोगाला प्राप्त होईल किंवा अतिमानव होऊ शकतो, त्याच्यामध्ये सत्तेचं जे काही वेड होतं ते गेलेलं आहे, पैशाचं वेड होतं ते गेलेलं आहे, इतर काही जे वेड होते ते गेलेलं आहे. शेवटी त्याला एक विचार येतो की मी या जन्माला आलो तो कशासाठी. हा परमेश्वर म्हणतात तरी तो कोण आहे. जेव्हा मनुष्य ह्या एका शोधात फिरतो, खाण्याच्या पिण्याच्या नाही पण परमेश्वराच्या शोधात जेव्हा फिरतो तेव्हा म्हटलं पाहिजे की त्याचं विष्णू तत्व पूर्णपणे जागृत झालेलं आहे. जर हे विष्णू तत्व त्याच्या जागृत झालेलं नसलं पूर्णपणे तर सहयोग जरा कमी प्रतीचा होतो. आता ही विष्णू शक्ती आपल्या सर्वांच्या पोटात आहे आणि विष्णू शक्तीने धर्माची धारणा होते. आता धर्म म्हणजे आपल्यामध्ये इतक्या विकृत कल्पना धर्माच्या आलेल्या आहेत तशा त्या नसून अत्यंत शाश्वत आहेत आणि सनातन आहेत. त्या काही कल्पना नाहीत पण वास्तविकता आहे. म्हणजे कार्बनचे जर 4 व्हॅलेन्सीज आहेत तर त्या सर्व कार्बनला 4 व्हॅलेन्सी असणार. जर सोन्याला त्याचा रंग जर पिवळा आहे आणि तो जर खराब होत नाही, अनटार्निशेबल आहे, तर हा धर्म आपल्या सोन्याचा आहे. प्रत्येक गोष्टीला जो धर्म आहे, मिंचवाला धर्म आहे, सापाला धर्म आहे, प्रत्येकाला आपला जो धर्म मिळालेला आहे तो विष्णू शक्तीमुळे मिळाला. हा धर्म उजळत उजळत आज मानव स्थितीला आलेला आहे. मानवासाठी 10 धर्म सांगितलेले आहेत. ते 10 धर्म मानव असताना असायलाच पाहिजे. जर नसले तर तो मनुष्य धर्मातनं च्युत होतो, म्हणजे तो मानवच राहत नाही. एक तर तो राक्षस तरी होतो किंवा तो जानवर तरी. मानव राहण्यासाठी माणसामध्ये हे 10 धर्म पोटात सांगितलेले आहेत. ही अगदी खरी गोष्ट आहे. आता ह्या 10 धर्मांचं रक्षण करण्यासाठी एक दुसरी व्यवस्था परमेश्वरांनी करून ठेवली आहे की मानवाला समजत नाही की आपण ह्या धर्मात राहिलं पाहिजे. मानव होईस्तवर परमेश्वरांनी स्वतः या संसारामध्ये अवतरण घेतलेलं आहे विष्णू शक्तीमुळे. आपल्याला माहिती आहे की परमेश्वराचे अवतार झालेले. आधी आपण मासळी होता तेव्हा मासळी रूपाने झालं. मग आपल्याला माहिती आहे की त्याला काय म्हणतात, नाही सेकंड कूर्म रूपाने झालेला आहे. कूर्माला काय म्हणतात मराठीत? कासव. कासवाच्या रूपाने झालेला आहे. आणखी कासवानंतर मग वराह रूपाने झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं आपल्याला स्पष्ट दिसून येतं की जशी जशी एका प्राण्याची प्रगती होत गेली तसा तसा परमेश्वराने स्वतः या संसारामध्ये जन्म घेतला आणि तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण त्यांच्याशिवाय मार्गदर्शन कोण करणार. आणि ही विष्णू शक्ती हीच फक्त अवतरण घेत असते, बाकीच्या कोणत्याही शक्त्या घेत नाही. एखाद वेळा घेतलेल्या आहेत पण बहुतेक घेत नाही. त्याला कारण असं आहे की अवतरणाची गरज उत्क्रांतीसाठी, इव्होल्युशनसाठी आहे. आणि इव्होल्युशन करण्यासाठी जर आहे तर इव्होल्युशनचं कार्य हे विष्णू शक्तीने होतं आणि म्हणून फक्त विष्णू शक्तीच नेहमी अवतार घेते. त्यातल्या त्यात आता जिला आपण महाकालीची शक्ती म्हणतो किंवा जिला आपण म्हणू शिवशक्ती आहे, ती सुद्धा अवतार घेते. जेव्हा जेव्हा भक्तांवरती काही संकट येतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की देवीने अनेकदा ह्या संसारावर येऊन आपल्या छत्रछायेने त्या भक्तांना रक्षण दिलेलं आहे. तेव्हा ती सुद्धा अवतरण घेते. पण मुख्य अवतरण जे उत्क्रांतीला मदत करतं ते म्हणजे विष्णू शक्तीचं आहे. आता विष्णू शक्तीचा सगळ्यात जो पूर्णपणे प्रादुर्भाव झालेला, कम्प्लिटली मॅनिफेस्टेड असं जे अवतरण आहे ते कृष्णाचं अवतरण आहे. म्हणून त्याला संपूर्ण अवतरण आपण असं म्हणतो. इतकंच नव्हे पण तोच विराट आहे. समजा जर हे चित्र विराटाचं आहे
तर तुम्ही त्याच्यातले एक लहान लहान सेल्स आहात, एक पेशी आहात. जसं ज्याला मॅक्रोकोझम आणि मायक्रोकोझम म्हणतात, तशी आपली आपापसामधले संबंध आहेत. म्हणजे जसं की एवढ्या मोठ्या एका शरीरातले, ह्या विराटाच्या शरीरातले आप एक लहान लहान पेशी आहेत. आता हे जे पेशी आहेत हे जागृत झाले पाहिजेत आणि ह्यांना कळलं पाहिजे की हे त्या संबंधाचे होलसमचे एक भाग आहे. त्या होलचे, त्या संबंध विराटाचे एक भाग आहेत. ही जागृती झाली पाहिजे आणि म्हणूनच आज सहयोग आपण इथे करत आहोत. आता मानवाची जी स्थिती आलेली आहे, तर मनुष्य जेव्हा विशुद्धी चक्रापर्यंत आलेला, हे विशुद्धी चक्र श्रीकृष्णाचं आहे आणि सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये 16 पाकळ्या आहेत आणि 16 त्याच्या सबप्लेक्सेस आहेत. या स्थितीला आल्यावर, श्रीकृष्ण स्थितीवर आल्यावरच मानवाने आपले डोकं वर केले. हे जे डोकं आपलं वर केलं त्याच्यातच मानव हा एक विशिष्ट तऱ्हेचा प्राणी झाला. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की त्याला आयनेस आलेला आहे, मीपणा आलेला आहे. जनावराला मीपणा नसतो, माणसाला असतो. मी म्हणजे अमुक, मी म्हणजे अमुक, मी म्हणजे अमुक. हे जे त्याचं प्रत्येक पेशीचं वेगळं वेगळं करणं आहे किंवा प्रत्येक घटकाला जे परमेश्वराने वेगळं करून टाकलेलं आहे, ते एका विशेष क्रियेमुळे घडतं की आपल्यामध्ये इगो आणि सुपर इगो दोन्ही वाढले. आणि जेव्हा ह्या ब्रह्मरंध्राच्या जवळची जी जागा आहे, फॉन्टेनेल बोनच्या जवळची जी जागा आहे, इथे जेव्हा ते येऊन मिळतात आणि एकावर एक चढून जातात, तेव्हा तिथे कॅल्सिफिकेशन होतं, कॅल्शियम जमा होतं. कॅल्शियम जमा झालं की तुम्हाला माहिती आहे की टाळू भरते. टाळू भरली म्हणजे तुम्ही सगळे वेगळे झाला. मग मिस्टर एक्स झाला, मिस्टर वाय झाला, अशा रीतीने होतं. आता हे जे अबकड सगळे लोक तयार झालेले आहेत, हे स्वतःला वेगळे वेगळे समजतात. आम्ही वेगळे, तुम्ही वेगळे, ते वेगळे. पण खरोखर तुम्ही वेगळे नाही. तुमच्यात एकच शक्ती आहे आणि त्या शक्तीला प्राप्त झाल्याशिवाय ते परत तुमच्या डोक्यात तरी कसं येणार. म्हणून परमेश्वराने तुम्हाला आधी वेगळं केलेलं आहे. कारण जानवर हा त्या शक्तीबरोबर एकच आहे, पण त्याला काहीही माहित नाही. मानवाला मात्र त्यांनी स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला वेगळं केलेलं आहे की आता थोडंसं तुम्ही स्वतः शिका. स्वतः शिकल्यानंतर मगच तुम्ही जाणू शकाल की तुम्ही त्या संबंधांचे एक अवयव आहात किंवा एक घटक आहात. आणि हा जो घटक आहे हा त्याच्याशी जागृत होऊन जेव्हा एकाकार होईल तेव्हा त्याला आपलं पूर्णत्व प्राप्त होणार आहे. हे परमेश्वराने विशेष रीतीने माणसासाठी केलेलं आहे. आणि त्यासाठी हे कार्य होण्यासाठी कुंडलिनी ही शक्ती जी की शिवशक्तीच आहे, ती खाली त्यांनी व्यवस्थित तिथे जपून ठेवलेली आहे आणि ती स्वतःवर उठून आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार देते. जेव्हा ही कुंडलिनी वर उठते आणि वर इथून ब्रह्मरंध्रातनं छेदून वर येते, त्यावेळेलाच हा साक्षात्कार घटित होतो. त्याला कोणताही दुसरा मार्ग नाही. कुणी जर सांगितलं की एकच मार्ग, कसा? एकच मार्ग आहे. झाडाला अंकुर येणं हा एकच मार्ग आहे, तसा मनुष्याची कुंडलिनी जागृत होणं हा एकच मार्ग आहे. आता इतर धर्मात ह्याबद्दल सांगितलंय की नाही वगैरे पुष्कळ उहापोह होतात. पैकी तुम्ही जर ख्रिश्चन धर्म बघितला तर त्याच्यात नाना तऱ्हेने कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आय विल अपेअर बिफोर यू लाईक टंग्स ऑफ फ्लेम्स. नाना तऱ्हेने वर्णन केलेलं आहे कुंडलिनीचं. पण त्यांनी कुंडलिनी हा शब्द एक वापरलेला नाही, कारण हिब्रू भाषामुळे भाषेचा फरक आहे आणि त्यांनी नावं वेगळी वापरलेली आहेत. नंतर मुसलमान धर्मामध्ये कुंडलिनीबद्दल म्हटलंय की नाही असं जर विचारलं तर मी म्हणे सगळं कुंडलिनी तत्व आहे. नमाज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, कुंडलिनी वर कशी करायची हा एक त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. पूर्वी जेव्हा मोहम्मद साहेब होते तेव्हा त्यांना नमाज करायला त्यांनी सांगितलं की असे नमाज करा, तर लोक हसत असत की हे कशाला करायचं, हे कशाला करायचं. त्यांच्याशी कुंडलिनीच्या गोष्टी आज सुद्धा आपण करू शकत नाही, तेव्हाची तर गोष्ट वेगळी. ते काय आपल्या हिंदुस्थानी लोकांसारखे इतके सुज्ञ नव्हते. त्यांना अरब लोकांचं डोकं आपल्याला माहितीच आहे, त्यांना काही समजत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याशी ह्या गोष्टी करण्यासारख्या नव्हत्या आणि त्यांना संबंध आयुष्यभर लढावं लागला ह्या लोकांशी. स्वतः ते दत्तात्रेयाचे अवतरणच होते. पण दत्तात्रेय इथे कसे त्यांची काय स्थिती होती आणि तिथे काय होती ते अगदी बघण्यासारखं. म्हणून त्या लोकांनी त्यांना समजून घेतलं नाही. हळुवारपणे डोळे उघडूयात आपण. शिवमातेच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करतो. जय श्री